शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ टरबूज कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी आपण एक पूर्ण शेड्यूल आपल्यासाठी घेऊन येतोय आणि ते शेड्यूल जे उत्पादक आहे टरबूज कलिंगड उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघाच. हा व्हिडिओ आपले जेवढेही मित्र असतील की जे उत्पादन घेत आहेत टरबूज कलिंगडांचं त्या सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि आपण हा जो व्हिडिओ देतोय याद्वारे एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय. तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्याला आपलं गाव नाव आणि नंबर टाकायचा आहे, कारण आपण जे आहे कलिंगड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो नंबर ॲड करणार आहे. आणि तुम्ही जर खास करून संभाजीनगर जालना किंवा आसपासच्या आपल्या जिल्ह्यातले जर असाल तर डायरेक्टली आपण प्लॉट व्हिजिट सुद्धा करू शकतो, जेणेकरून चांगल्यात चांगलं उत्पादन शेतकऱ्यांचं कसं मिळू शकतो तो प्रयत्न आपला राहणार आहे. ते संपूर्ण लागवडीपासून ते शेवटपर्यंत जे आहे शेतकऱ्यांना जेवढी माहिती आपल्याकडून देता येईल तेवढं माहिती देण्याचा प्रयत्न हा आपण डायरेक्टली इनडायरेक्टली व्हिडिओद्वारे करणार आहोत. ते फेसबुकवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, यूट्यूबवर असेल, ते आपण देणार आहोत. त्यामुळे आपलं जे ॲग्रो इंडिया गुरु चॅनल आहे तिन्हीकडे पण त्याला फॉलो करा, त्याला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर नक्की करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगड या पिकाविषयी काय काय बघणार आहोत तर ते आपण जाणून घेऊ. पाठीमागं तुम्ही डिस्प्ले बघू शकता की आपण नेमकी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी सांगणार आहे. थोडासा लांब होऊ शकतो, यानंतर या प्रत्येक विषयावरती तुम्हाला सविस्तर व्हिडिओ हे आपण देणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण कलिंगड ज्यावेळेस लागवड करत असतो शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो बियाणं. तर आपण बियाणं कोणतं निवडायचंय? तर बियाणं निवडताना नेमकी बियाणं लावायचं की रोप लावायचं, त्यानंतर कोणत्या कंपनीचं कोणतं बियाणं आपल्याला लावायचंय, म्हणजे कोणता वाण हा आपल्याला लावायचा आहे, ती निवड आपल्याला करणं ही फार महत्त्वाची आहे. तर त्या विषयावरती एक सविस्तर व्हिडिओ जो आहे मी तुमच्यासाठी देणार आहे, तो लवकरच येईल मित्रांनो. हे प्रत्येक पॉईंटवर एक एक व्हिडिओ आपण देणार आहोत. पहिला पॉईंट येतो बियाणं. हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य शेतकऱ्यांचं असतं. बियाणं निवडायचं, बियाणं निवडल्यानंतर तुम्ही रोप किंवा बियाणं लागवड करायचं हा आपला डिसिजन, यावरती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ देईल. तर त्यानंतरचं पुढचं लागवड अंतर. बरेच शेतकरी कन्फ्यूज असतात की आम्ही लागवड किती अंतरावर करावी. बरेच शेतकरी आंतरपीक करतात. समजा त्यांच्याकडं फळबाग आहे, मोसंबी आहे, आंबा आहे किंवा इतर फळबाग आहे किंवा इतर दुसरं पीक आहे त्यामध्ये लावायचंय किंवा डायरेक्टली लागवड करताय. तर नेमकी लागवड अंतर किती ठेवावं, जमीन कशी असली तर कसं अंतर ठेवावं, याविषयी खूप साऱ्या शेतकऱ्यांची गफलत ही होत असते. ती गफलत होऊ नये, शेतकऱ्यांनी योग्य अंतर कसं निवडायचं, योग्य अंतर कसं ठेवायचं या विषयावरती आपण तुमच्यापर्यंत सविस्तर व्हिडिओ देणार आहोत. त्यानंतरचा पुढचा पॉईंट येतो बेसल खताचा डोस. जे आपण बेड पाडणार आहोत शेतकरी मित्रांनो, बेड पाडल्यानंतर त्यावरती नेमकी बेसल डोस जो आहे तो योग्य कोणता द्यायचा. कारण कलिंगडसाठी आपण एकच वेळेस बेसल खताचा डोस ग्रॅन्युअलचा एक वेळेस देत असतो. तर तो नेमकी योग्य कॉम्बिनेशनमध्ये किती किलोमध्ये कोणकोणतं खत मिक्स करून आपल्याला योग्य पद्धतीने किती द्यायचंय ते आपण एकरेजमध्ये त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आपण देणार आहोत. तो सुद्धा व्हिडिओ लवकरच आपण अपलोड करू. तो सुद्धा नक्की तुम्ही तिन्ही प्लॅटफॉर्मवर बघू शकता. तर त्यानंतर मल्चिंगचा वापर. आता तर मला तरी वाटतं कलिंगड आणि टरबूज जे लागवड करणारे शेतकरी आहेत ते बिगर मल्चिंगचा वापर करता कोणीही लागवड करत नाही. संपूर्ण शेतकरी मल्चिंगचा वापर करतात मित्रांनो. तर मल्चिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या मायक्रोनमध्ये आज मल्चिंग येतं. त्यानंतर वेगवेगळे MM आहेत त्यामध्ये. त्यानंतर त्याचं किती फुटी पाहिजे, किती अंतर पाहिजे, कशा पद्धतीचं मल्चिंग पाहिजे, या सविस्तर सर्व ज्या गोष्टी आहेत मल्चिंगमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत मित्रांनो, त्याविषयी सविस्तर माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे, जेणेकरून तुमची फसगत होणार नाही. अजूनही मी बरेचसे व्हिडिओ असे बघितले की मल्चिंग नेमकी टाकायचा कसा, सिल्वर कलर वरून ठेवायचा की ब्लॅक कलर वरून ठेवायचा, हे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहेत. बरेच वेळेस उलटे टाकले जातात. तर त्या विषयावरती आपण एक सविस्तर माहिती तुमच्यासाठी देणार आहोत. मल्चिंगचा वापर कसा करायचा, कोणता करायचा यासाठी. तर त्यानंतरचं पुढचं नियोजन. त्यानंतर आपण लागवड झाली, मल्चिंग झाली, बेसल डोस झालं. तर यानंतर आपलं पुढचं जे नियोजन येतं ते म्हणते आळवणी. तर आळवणी आपल्याला एकूण किती करायच्या? 3 करायच्या, 4 करायच्या, आपण ड्रिपद्वारे करायच्या की पंपाने करायच्या,
त्या कोणत्या करायच्या, प्रतिपंपसाठी कोणकोणती औषधी वापरायची, कोणतं बुरशीनाशक वापरायचं, कोणतं कीटकनाशक वापरायचं, या आळवण्याविषयी आपण सविस्तर माहिती देणार आहोत। आळवणी हा पार्ट कलिंगडामध्ये खूप महत्त्वाचा आहे। आळवणी जितक्या योग्य पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण करू तेवढा फायदा हा तुमचा वेल वाढण्यासाठी, सेटिंगसाठी, संपूर्ण गोष्टीसाठी होत असतो। त्याच्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे आपल्यासाठी। आळवणी करताना काय काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, हा व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यापर्यंत देऊ। तर त्या आळवणीनंतर येतं विद्राव्य खत। तर मित्रांनो, विद्राव्य खतामध्ये अनेक प्रकारचे विद्राव्य खत आपण वापरतो। 1919, 1261, 1340, 13.045 किंवा आता नवीन ग्रेड भरपूर आलेले आहेत। तर ते ग्रेड नेमके किती प्रमाणामध्ये एकरेजमध्ये एकरी वापरायचे, कधी वापरायचे, त्याचा कालावधी किती, त्याचा उपयोग कसा होतो, किती वापरला तर होतो, कशा पद्धतीने वापरायला पाहिजे किंवा कोणतं खत कधी टाळायला पाहिजे, हा संपूर्ण जो विद्राव्य खतावरचा व्हिडिओ आहे तो आपण देणार आहोत की कशा पद्धतीने आपण कलिंगड टरबूजमध्ये विद्राव्य खत हे वापरायचे, जेणेकरून तुमचे समज गैरसमज किंवा कशा पद्धतीने आपण समोर जायचं, नाही तर फक्त वापरायचं म्हणून वापरायचं, त्याचा उपयोग होतो का, आपली जमीन कशा प्रकारची आहे, पीक कसं त्याला रिस्पॉन्स करतंय, ते घेण्यासाठी आपल्याला काय देणं आवश्यक आहे का, ते विद्राव्य खत खरंच आपण पिकाला देतो, पीक घेतंय का, या गोष्टी जर लक्षात येत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही वेळ बघायचा आहे मित्रांनो, कारण तुमच्यासाठी विद्राव्य खताचं नियोजन आपण या व्हिडिओत सविस्तर, कारण हे जे व्हिडिओ आहे सविस्तर देतोय जेणेकरून सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल। ज्याही शेतकऱ्यांना काही प्रश्न राहतील, जे व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवणार आहोत कलिंगड आणि टरबूज लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचं, त्यावरती तुम्ही जशी लागवड कराल तसे प्रश्न सुद्धा विचारू शकता। त्यामुळे तुमचं गाव, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आपल्याला टाका, आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला ऍड करू। तर मित्रांनो, पुढचा पॉइंट येतो फवारणी नियोजन। तर मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, फवारणी नियोजन। आपल्याला फवारणी ही कधी करायची, सगळ्यात महत्त्वाचं कालावधी, तुमचं कंडिशन कशी आहे, रोगराई येते का, कीटक येतोय का किंवा किती प्रमाणात आलंय, त्यानुसार आपल्याला नियोजन, तुम्ही फंगीसाईड असेल, पेस्टिसाइड असेल किंवा एखादा टॉनिक घ्यायचा असेल किंवा सेटिंग काळ असेल, जसं परिस्थिती राहील त्याप्रमाणे आपण एक शेड्यूल, एक वेळापत्रक तुम्हाला फवारणीचं देणार आहोत की फवारणीचं वेळापत्रक म्हणजे लागवडीपासून ते आपल्याला कलिंगड निघेपर्यंत 60 ते 70 दिवसाचा जो कालावधी आहे संपूर्ण, यामध्ये आपल्याला फवारणीचं नियोजन कसं करायचंय, कसं वेळापत्रक करायचं ते आपण देणार आहोत। त्याचबरोबर वेळेत जर वातावरणात बदल झाली ते वेळापत्रक कसं बदलवायचं ते सुद्धा आपण सविस्तर त्याविषयी व्हिडिओ तुमच्यासाठी देणार आहोत मित्रांनो। तर त्यानंतर पुढचं येतं फळ सेटिंग काळात घ्यावायची काळजी। तर मित्रांनो, ज्यावेळेस कलिंगड टरबूज लागवड करता सेटिंग काळामध्ये काही आपल्याकडून चुका घडल्या किंवा काही विपरीत खतांचा वापर झाला किंवा काही विपरीत फवारणी झाली तर नेमकी सेटिंग ही जशी पाहिजे तशी होत नाही, किंवा निसर्गामध्ये होणारे बदल, अचानक पाऊस पडला, अचानक आपल्याकडून पाणी जास्त प्रमाणात झालं किंवा कमी झालं, त्यावेळेस सेटिंग कमी प्रमाणात झाली, तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत की सेटिंग काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस टरबूज कलिंगडाला सेटिंग चालू होते तर त्या काळामध्ये आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे, काय नाही करायचं आणि काय करायचं, या विषयावरती एक सविस्तर पूर्ण आपण जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत। कारण सेटिंग काळामध्ये खूप सारे शेतकरी बऱ्याच चुका करतात आणि त्या चुकामुळे येणाऱ्या काळात सेटिंग होत नाही आणि सेटिंग न झाल्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो। त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा आपण तुमच्यापर्यंत या सिरीजमध्ये देणार आहोत मित्रांनो। त्यानंतर पुढचं आहे फळ फुगवणीसाठी नियोजन। तर सगळ्यात महत्त्वाचं, फळ आता सेटिंग झाली, सेटिंग झाल्यानंतर फळं लागल्यानंतर फळांचा आकार वाढवावा, कलर यावा, त्यानंतर त्याचं वजन, सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन आपलं कधी वाढेल तर फळाचं वजन वाढल्यानंतर जे आहे आपलं उत्पादन वाढत असतं मित्रांनो। तर आपलं उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला फळाची जो वजन आहे ते कसं वाढेल, त्याच्यासाठी काय काय विद्राव्य खत आहे, टॉनिक आहे किंवा इतर आपण काय देऊ शकतो जेणेकरून कलर येईल, वेट वाढेल, हे सुद्धा नियोजन तुम्हाला आपण एक सेपरेटली देणार आहोत, जेणेकरून तुमच्या सर्व ज्या शंका आहेत त्या दूर होतील। आता एक शेवटचा पॉइंट कलिंगडमध्ये आहे तो म्हणजे विल्टिंग। विल्टिंग फार महत्त्वाची आहे। फळ समजा 1 ते 1.5 किलो 2 किलो झाल्यानंतर बऱ्याच प्लॉटवर आपण असं बघितलं की विल्टिंग मोठ्या प्रमाणात येते। ती विल्टिंग टाळण्यासाठी, ती विल्टिंग येऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे।
जेणेकरून विल्टिंग येणार नाही, मर येणार नाही आणि आपलं शेतकऱ्यांचं होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल. हा पॉइंट सर्वात महत्वाचा आहे, कारण हा पॉइंट आपल्याला खूप साऱ्या शेतकऱ्यांनी विचारलाय. खूप साऱ्या शेतकऱ्यांना या अडचणी येतात की मर आणि विल्टिंग येऊ नये किंवा आला तरी त्याच्यावर काय नियोजन करावं, यासाठी आपण एक सविस्तर नियोजन देतोय. तर मित्रांनो, हे जे 10 पॉइंट आहे, वेगवेगळे पॉइंट आहेत, हा पॉइंट हा प्रत्येक शेतकऱ्यांना, कलिंगड टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. मी फक्त एका व्हिडिओमध्ये हे 10 पॉइंट तुम्हाला सांगू शकत नाहीये, कारण हा खूप मोठा व्हिडिओ बनेल, जो 1 तासाच्या वर जाऊ शकतो. त्यामुळे यावरती आपण एक सविस्तर एक सिरीज देऊ, जेणेकरून जसे एक एक पॉइंट दिले, या एक एक पॉइंटवर आपण 10 व्हिडिओ तुम्हाला देऊ, जेणेकरून सविस्तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मिळेल. यामुळे आत्ताच तुम्ही आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, किंवा आपला फेसबुक पेजवर असाल ॲग्रो इंडिया गुरु फेसबुक पेज, तर याला फॉलो करून ठेवा. किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही जर आपले व्हिडिओ बघत असाल ॲग्रो इंडिया गुरु 1 या इंस्टाग्राम पेजवरती, त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करून ठेवा. इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करून फॉलो आणि सबस्क्राईब करायला लावा मित्रांनो, कारण तुमच्यापर्यंत ही खूप चांगली जी सिरीज आहे ही पूर्ण मी घेऊन येतोय, सविस्तर माहिती घेऊन येतोय. कुठलेही याला चार्जेस नाही, कुठलीही याच्यासाठी फीस नाहीये, सर्व फ्रीमध्ये तुम्हाला आपण ही इन्फॉर्मेशन देणार आहोत. तुमचं उत्पादन चांगलं मिळालं तर नक्की मला त्याविषयी कमेंट नक्की करा मित्रांनो, कारण खूप सारे शेतकरी मला कमेंट करत असतात. आणि तुमचा, विशेष करून शेतकऱ्यांचा जे कलिंगड टरबूज लावताय त्यांनी आपलं गाव, नाव आणि नंबर जर मला पाठवला तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तुमच्या सर्वांसाठी बनवतोय. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी ॲड करेल, आणि जिथे जिथे प्लॉट व्हिजिट करणं शक्य असेल त्या ठिकाणी आपण प्लॉट व्हिजिट सुद्धा करू मित्रांनो. तर अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, खूप खूप धन्यवाद.